विजय काय असतो हे काल दाखवून दिले. 10पैकी 10 जागा निवडून आले. आता शांत बसणार नाही. सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे. सगळ्यांचे अभिनंदन करतो. ही विजयाची सुरुवात आहे. सिनेटमध्ये 10 का दम. विजयाचा गुलाल विधानसभेच्या निकाला दिवशीही उधळायचा आहे. घाबरट सरकारकडून वारंवार सिनेट निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री राज्यात आहेत की नाही अशी राज्यात परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांसाठी नवी हेल्पलाईन सुरू करणार. लोकसभा निवडणुकीच्या पुणे चंद्रपूर कसरत चालू होतं की माझ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या का नाही घेतल्या हे आजूबाजूला जिल्हा दिसतोय त्याचं उत्तर आहे. मला तर ज्या राज्यामध्ये आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे, एवढी बेकार झालेली आहे, गृहमंत्री आहेत की नाही अशी परिस्थिती असताना हा यांना प्रत्येक दिवशी कारण थोडंसं वचनच राहिलं नाही. आता मुंबई महापालिका घ्यायला पाहिजेत निवडणुका. मुंबई महानगरपालिका काय सगळ्याच महानगरपालिका घ्या, पण आम्ही पण सांगतो या राज्याच्या निवडणुकीच्या गेल्या 2 विधानसभा का सेटलमेंट की तैयारी प्रिपरेशन की ये सिर्फ एक शुरुआत है, बिल्कुल शुरुआत है। आने वाले समय में जिस तरीके से मुंबई में लोग लगातार ये कोशिश कर रहे हैं कि आपके जो कॉर्पोरेटर्स हैं उनको अपनी तरफ लेकर के वोट बैंक शेयर बढ़ाया जाए, लेकिन जिसको टूटना है टूटने दीजिए। ये जो विश्वास है वो कभी नहीं टूटेगा। मुंबई में लोकसभा के दौरान में दिखाया था कि मुंबई में 5 एकड़ दिखाया था, 1 सीट उन्होंने चुना, वो भी हम जीतने वाले हैं। फिर पदवीधर की चुनाव आए, ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के, टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी के, वो भी जीते और सेनेट भी जीते। और ये जो चुनाव था सेनेट का था वो सिर्फ मुंबई का नहीं था, पूरे कोकण डिवीजन का था। विरोधक कोर्टामध्ये वारंवार गेले तरी स्पीड ब्रेकर पार करून तुम्ही जिंकला. नक्कीच आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी निवडणूक होणार ती ह्या दिल्ली सरकारने घाबरट सरकारने रद्द केली, नंतर ह्या वर्षी आधी होणार ती धीरे रद्द केली, एकदा तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रद्द केली, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की ह्यावेळी जी निवडणूक झाली त्याचा कोणता हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केले. मी कोर्टाचे देखील मनापासून आभार मानतो की आमचं त्वरित काही हिअरिंग हे केलं आणि जो एका न्यायाप्रमाणे व्हायला पाहिजे होता तो न्याय झाला. क्या इसी डर से चुनाव नहीं कराया जा रहा था? क्या ये हार का डर था इसी वजह से बिल्कुल हारी का डर। चुनाव आयोग की आज 2 दिन से मीटिंग चल रही है, आज प्रेस कॉन्फ्रेंस है। शिवसेना आपके विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे. असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे आणि ही सुरुवात आहे. आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या घराच्या युनिव्हर्सिटीच्या सेनेटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजा कोळंबकरजींचा करायचा आहे. राजनजींचा सत्कार करायचा आहे कारण त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे. मागच्या दोन्ही टर्ममध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी त्यांना विनंती केली की राजाजी थोडं आपल्याला थांबायला लागेल, मला कवितावर काही द्यायचे, काही चेहरे बदलायचे आणि क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं की जे मला द्यायचं सांगा, कोणाला काम द्यायचं आहे, मी 10च्या 10 निवडून आल्यापर्यंत शांत बसणार नाही आणि शिवसेनेचं काम करत राहणार. कालच त्यांचा वाढदिवस पण होता, तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या. नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचं इथे आठवण म्हणजे आपला सूरज चव्हाण. आपल्याचा माणूस कधी कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधी फोन करायचा आणि म्हणूनच मित्रांनी भाजप मित्राला आठ ठेवलेला आहे. लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत
दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल आपल्या 10च्या उमेदवाराची मेहनत तर आहेच आणि त्याचं कौतुक तर आहे कारण गेल्या 2 टर्ममध्ये आपली हॅट्रिक आहे जोरेची हॅट्रिक आहे की आपण दुसऱ्याला जिंकून येत आहे कारण प्रजाची आपली दुसऱ्याला जिंकून येत आहे शिकाची आपण दुसऱ्याला जिंकून येत आहे काही नवीनच आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला जबाबदारी फार मोठी आहे कारण मुंबई विद्यापीठ ते फक्त एक मुंबई शहर उपनगर नाही तर पालघर असेल वसई विरार असेल कल्याण मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या तालुक्यांमध्ये आपलं काम असते एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं आपण लोकांची सेवा करताना विद्यार्थ्यांना मदत करताना आणि लवकरच आपण नवीन हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत तुमच्यासोबत बोलून तुझं कौतुक करायचं थोडं कमीच आहे कारण आपली इन हाऊस मॅथमॅटिशियन त्याच्यात आपला कधी संबंध असतो गणिताचा पण खरोखर दिवस रात्र मेहनत करणे मध्ये मी वरुणला बरोबर चिडत होतो की वरुण परत स्थगित येणार होतो आता मला कळलं वरुणला संपवायचं असेल की सांगायचं वरुण सेनेटर स्थगित येईल कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील युवती सेना असेल महिला आघाडी असेल भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोक अधिकार समिती असेल आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत उपनेते आहेत विभाग प्रमुख आहेत यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सांगायचो की हे फॉर्म भरले की नाही एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षी आपला ऐतिहासिक डोंगरी झाली अंगी तुलाही आठवत असेल हे 40 गद्दार जेवढे आपल्याला होते तेव्हा जेवढी डोंगरी झाली होती तेवढी ऐतिहासिक डोंगरी ती तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी सरकार असेल भाजपने असेल बहुधा की आम्ही निवडणूक रद्द केली आणि करत ज्या किती कोण नोंदणी आली आपली बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सिस्टम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत मराठाची मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेले हा विश्वास सर्वांचा हा विश्वास पदवीधरांचा हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आजपासून ही सुरुवात आहे हा आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे मातोश्रीच्या अंगणात असेल ग्रामीणच्या अंगणात असेल शिवसेना भवनाच्या अंगणात असेल हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल होतील त्या दिवशी आपण उधळायचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दाखवलेला आहे हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर ह्या व्यक्तीवर मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते ज्यांनी ह्या पूर्ण सिस्टीम मध्ये काम केलं तर